नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJJK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र राज्यातील सर्व सरळ सेवा असो व गट ब गट क अशी कोणतीही भरती असो, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे GK करंट अफेअर्स। त्याच अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये 40 प्रश्न असे चालू घडामोडीचे घेतले आहेत। 1 जानेवारी 2025 ते सप्टेंबरपर्यंत जे काही घडले आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये काय घडलं आहे ते बघणार आहोत। तुमचा प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये GSLV प्रक्षेपणाचे श्रीहरिकोटा येथून किती उड्डाण झाले होते? तुमचे ऑप्शन आहेत A 75, B 125, C 100 आणि D 150। तर तुमचे योग्य उत्तर आहे 100। आणि हे उड्डाण कुठून भरले होते मित्रांनो? तर श्रीहरिकोटा येथून। तुमचा पुढचा प्रश्न आहे, GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता? GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। तुमचे ऑप्शन आहेत A स्वीडन, B तुर्की, C जपान आणि D जर्मनी। तर तुमचे योग्य उत्तर आहे स्वीडन देश। तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली? इथे पार पडली म्हणून विचारले आहे मित्रांनो। आणि कितवी पॅरा ॲथलेटिक्स होती ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमचे ऑप्शन आहेत A पुणे, B कोल्हापूर, C सांगली आणि D सातारा। तर तुमचे योग्य उत्तर आहे पुणे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण लिस्ट A क्रिकेटमध्ये 150 शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? तर तुमचे योग्य उत्तर आहे आयुष म्हात्रे। आयुष म्हात्रे हा 150 शतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2025 रोजी दिल्ली प्रजासत्ताक दिन परेडमध्ये कोणती पहिली महिला आर्मी ऑफिसर टेब्लो नेतृत्व करताना दिसली? तुमचे ऑप्शन आहेत A कॅप्टन दिव्य शर्मा, B कॅप्टन शिखा शर्मा, C मेजर भूमिका सिंह आणि D कॅप्टन अंजली शर्मा। तर तुमचे योग्य उत्तर आहे मेजर भूमिका सिंह। तुमचा पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये CBI अंतर्गत सुरू झालेले भारत पोल पोर्टल कोणत्या मंत्रालयाच्या देखरेखीखाली आहे? तुमचे ऑप्शन आहेत A गृह मंत्रालय, B परराष्ट्र मंत्रालय, C संरक्षण मंत्रालय आणि D माहिती तंत्रज्ञान मंत्रालय। तर तुमचे योग्य उत्तर आहे गृह मंत्रालय। तुमचा पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये सुरू झालेल्या भारत पोल पोर्टलचा उद्देश काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत A शेतकरी योजना, B गुन्हेगारी आदानप्रदान योजना, C डिजिटल पेमेंट्स वाढवणे आणि D विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती। तर तुमचे योग्य उत्तर आहे गुन्हेगारी आदानप्रदान योजना यासाठी राबवला आहे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, इंडोनेशियाचे राष्ट्रपती जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर आले, त्याचे नाव काय होते? प्राबोवो सुबियांतो, C महाथीर मोहम्मद आणि D राखील विक्रमसिंघे। तर तुमचे योग्य उत्तर आहे प्राबोवो सुबियांतो। तुमचा पुढील प्रश्न आहे, 15 जानेवारी 2025 रोजी कोणता दिवस म्हणून साजरा केला गेला? तुमचे ऑप्शन आहेत A वायुसेना दिवस, B सैन्य दिवस म्हणजे इंडियन आर्मी, C नौदल दिवस आणि D संविधान दिवस। तर तुमचे योग्य उत्तर आहे सैन्य दिवस म्हणजे इंडियन आर्मी यांनी 15 जानेवारी 2025 रोजी आर्मी डे म्हणून साजरा केला। तुमचा पुढचा प्रश्न आहे, प्रवासी भारतीय दिवस 2025 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत A 7 जानेवारी, B 8 जानेवारी, C 9 जानेवारी आणि D 10 जानेवारी। तर तुमचे योग्य उत्तर आहे 9 जानेवारी। 9 जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यात आला होता। तुमचा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तुमचे ऑप्शन आहेत A 9 जानेवारी, B 10 जानेवारी, C 12 जानेवारी आणि D 15 जानेवारी। तर तुमचे योग्य उत्तर आहे 12 जानेवारी। 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन कधी साजरा करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहेत A 15 जानेवारी 2025, B 20 जानेवारी 2025, C 26 जानेवारी 2025 आणि D 30 जानेवारी 2025। तर तुमचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 2025। या दिवशी भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा केला आहे। तुमचा पुढचा प्रश्न आहे, 29 जानेवारी 2025 रोजी कोणत्या धार्मिक मेळ्यात मोठा गर्दी अपघात झाला? तुमचे ऑप्शन आहेत A नाशिक महाकुंभ, B हरिद्वार महाकुंभ, C प्रयागराज महाकुंभ आणि D उज्जैन महाकुंभ। तर तुमचे योग्य उत्तर आहे प्रयागराज महाकुंभ। मित्रांनो, या ठिकाणी धार्मिक मेळ्यात मोठी गर्दी अपघात झाला होता। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने 7 जानेवारी 2025 रोजी कोणते नवे पोर्टल सुरू केले आहे? तर तुमचे ऑप्शन आहेत A डिजी क्राईम,
बी भारत पोल, सी इंडिया सिक्युअर आणि डी ई पोलीस नेट. तर तुमचं योग्य उत्तर आहे भारत पोल. भारत पोल पोर्टल यांनी भारत सरकारने सुरू केले आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे 6 जानेवारी 2025 रोजी छत्तीसगडच्या बिजापूर येथे झालेल्या नक्षल हल्ल्यात किती जवान शहीद झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए 5, बी 8, सी 10 आणि डी 12. तर तुमचे योग्य उत्तर आहे 8. 8 जवान आपल्या भारताचे छत्तीसगडच्या बिजापूर येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले होते. तुमचा पुढचा प्रश्न आहे CRPFच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दीपक मिश्रा, बी विजय कुमार, सी अमोल पाटील आणि डी वितुल कुमार. तर तुमचे योग्य उत्तर आहे वितुल कुमार. वितुल कुमार यांची CRPFच्या महानिर्देशकपदी निवड झाली आहे. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 2 ते 14 जानेवारी, बी 1 ते 15 जानेवारी, सी 1 ते 10 जानेवारी आणि डी 2 ते 15 जानेवारी. तर तुमचे योग्य उत्तर आहे 1 ते 15 जानेवारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए केरळ, बी तामिळनाडू, सी महाराष्ट्र आणि डी गोवा. तर तुमचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे. प्रो कबड्डी लीगचा 11वा सीझनचा अंतिम सामना कोठे पार पडला? बी नवी दिल्ली, सी मुंबई आणि डी कोल्हापूर. तर तुमचे योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी प्रो कबड्डी लीगचा 11व्या सीझनचा अंतिम टप्पा पार पडला आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे प्रो कबड्डी लीगचे 11व्या सीझनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए दबंग दिल्ली, बी पटना, सी हरियाणा स्टीलर्स आणि डी यू मुंबा. तर तुमचं योग्य उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स. हरियाणा स्टीलर्स यांनी प्रो कबड्डी लीगचे 11व्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए सुवर्ण, बी कांस्य, सी रौप्य आणि डी यापैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे कांस्य पदक. लक्ष्य सेन यांनी कांस्य पदक जिंकले आहे. तर तुमचा पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिसल एंटरटेनमेंट समिट 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए भारत, बी रशिया, सी युक्रेन आणि डी सिंगापूर. तर तुमचे योग्य उत्तर आहे भारत. तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर 2024साठी नामांकित करण्यात आले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए विराट कोहली, बी रोहित शर्मा, सी जसप्रीत बुमराह आणि डी ऋषभ पंत. तर तुमचे योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह. तुमचा पुढचा प्रश्न आहे MK स्टॅलिन यांच्या हस्ते कोठे देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन झाले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए चेन्नई, बी कन्याकुमारी, सी मुंबई आणि डी तिरुवनंतपुरम. तर तुमचे योग्य उत्तर आहे कन्याकुमारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए अरविंद केजरीवाल, बी नरेंद्र मोदी, सी अनुराग ठाकूर आणि डी राहुल गांधी. तर तुमचे योग्य उत्तर आहे अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर यांच्या CEO पदी कोणाची निवड झाली आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए अमित कुमार, बी रजत वर्मा, सी पंकज तिवारी आणि डी राहुल अग्रवाल. तर तुमचे योग्य उत्तर आहे रजत वर्मा. रजत वर्मा यांची डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या अध्यक्षपदी म्हणजे CEO पदी निवड झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आपले पुढील प्रश्न. तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए राजस्थान, बी उत्तर प्रदेश, सी नवी दिल्ली आणि डी उत्तराखंड. तर तुमचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. कोणाच्या हस्ते झाले आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ झाला आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे
देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए बिहार, बी झारखंड, सी केरळ आणि डी तामिळनाडू. तुमचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली? तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे, बी कोल्हापूर, सी सांगली आणि डी सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा केंद्रीय अर्थसंचालन 2025-26 कोणी सादर केला? तुमचे ऑप्शन आहेत ए अमित शहा, बी निर्मला सीतारामन, सी राजनाथ सिंह आणि डी नरेंद्र मोदी. तर तुमचे योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन यांनी भारताचा केंद्रीय अर्थसंचालन 2025-26 सादर केला आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 38वे राष्ट्रीय क्रीडा नॅशनल गेम्स 2025 कोठे झाले? तर तुमचे ऑप्शन आहेत ए गुजरात, बी उत्तराखंड, सी गोवा आणि डी पंजाब. कोणत्या राज्यामध्ये झाले आहे? तर तुमचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्य. मित्रांनो, उत्तराखंड राज्यामध्ये 38वे राष्ट्रीय क्रीडा नॅशनल गेम्स आयोजित झाले आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये IMDने कोणत्या पिकांवर जास्त तापमानाचा परिणाम होईल असे सांगितले? IMD म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, म्हणजे भारत मौसम विज्ञान विभाग. ऑप्शन आहेत ए गहू व चणे, बी सोयाबीन व ऊस, सी मका व ज्वारी आणि डी डाळिंब व द्राक्ष. तर तुमचे योग्य उत्तर आहे गहू व चणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताने फेब्रुवारी 2025 मध्ये कोणती आंतरराष्ट्रीय हवामान योजना वेळेत सादर केली नाही? तर तुमचे ऑप्शन आहेत ए SDG अहवाल, बी NDC हवामान कृती योजना, सी WTO व्यापार अहवाल आणि डी युनेस्को शिक्षण अहवाल. तर तुमचे योग्य उत्तर आहे NDC हवामान कृती योजना. तुमचा पुढचा प्रश्न आहे, आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल फेब्रुवारी 2025 मध्ये कोणी लॉन्च केले? तुमचे ऑप्शन आहेत ए UIDAI, बी RBI, सी नीती आयोग आणि डी गृह मंत्रालय. तर तुमचे योग्य उत्तर आहे UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सुगम पोर्टल फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए शिक्षण, बी आरोग्य व औषध चाचणी, सी शेती आणि डी परराष्ट्र. तर तुमचे योग्य उत्तर आहे आरोग्य व औषध चाचणी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा केंद्रीय अर्थसंचालन 2025-26 कोणत्या तारखेला सादर झाला? तर तुमचे ऑप्शन आहेत ए 15 फेब्रुवारी, बी 1 फेब्रुवारी, सी 28 फेब्रुवारी आणि डी 10 फेब्रुवारी. तर तुमचे योग्य उत्तर आहे 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी रोजी भारताचा केंद्रीय अर्थसंचालन 2025-26 किती स्वस्त, किती महाग आणि महिलांना काय मिळणार या अर्थसंचालनामध्ये सांगितले आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत ए बागीराज, बी हिमतेज, सी शिरू आणि डी मयूर. तर तुमचे योग्य उत्तर आहे हिमतेज. हिमतेज हा 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर होता.